आजकाल आपल्याकडे बऱ्यापैकी आपल्या विभागामध्ये कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे आणि काही दिवसापासून आपण ए आय जास्त आहे, वेगवेगळे ॲप आलेत आपल्याकडे. त्याचबरोबर माननीय वरिष्ठांच्या आणि पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेनुसार वेगवेगळ्या कॉम्प्युटराइज्ड म्हणजे कॉम्प्युटरच्या वापराने वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. वेगवेगळ्या वेबसाईट आपण आता साईट्सवर व्हिजिट करून किंवा पोलिसांशी संबंधित असलेल्या गोष्टी संगणकाद्वारे बऱ्यापैकी ऑनलाईन झालेल्या आहे. ई-साक्षी झालेलं आहे, त्यानंतर वाहनाशी संबंधित झालेलं आहे. EHRMS आपण आता काम करतोय, iWAT झालेला आहे. सो ॲप थ्रू आणि वेबसाईट थ्रू किंवा वेगवेगळ्या आपल्या साईट थ्रू आपण काम करतोय. ई-साक्षीचा दररोजच आपण वापर करतोय गुन्ह्यांच्या तपास संदर्भात. त्याचबरोबर आता मोबाईल आपले ट्रॅकिंग करण्यासाठीच्या ज्या गोष्टी, मोबाईल गहाळ होणे, मोबाईल मिसिंग झालेले किंवा गुन्ह्यामध्ये मोबाईल गेलेले, त्याच्या शोधण्यासाठी आपल्याकडे मोबाईलला बाबू मॅडम काम करते. त्याचबरोबर CCTVSला रेग्युलर आपल्याला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही आपल्या काम चालू असतं. तर अशा पद्धतीने बंदोबस्त काढायचा आहे तर आपल्याला कॉम्प्युटरचा वापर करावा लागतो. कोकणी विभागामध्ये आपल्याकडे रेग्युलर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन आहे, त्याचबरोबर पासपोर्ट व्हेरिफिकेशन आहे, त्यासाठीचे कामकाज चालू असतं. MOBमध्ये आपण बघतो की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लोक आपण इकडे आरोग्य म्हणा किंवा संशयित म्हणा याच्या संदर्भात जो डाटाबेस आहे जो आपल्याला महाराष्ट्र CID आपल्याला पोर्टल दिलेला आहे. त्याचबरोबर CCTVS पोर्टलवर सुद्धा आपण त्याचबरोबर ई-कोड्सवर आपण बरेच वेळेला कोणावर किती गुन्हे दाखल आहे अशा पद्धतीची माहिती शोधत असतो. म्हणजेच काय, पोलीस स्टेशनचं जवळपास सर्वांचं अगदी आपल्याकडे ऑफिस ड्युटी आपण म्हणतो किंवा इनडोअर काम असलेले मुद्देमालपेक्षा असतील किंवा क्राईमचे रेकॉर्ड असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला कॉम्प्युटरची रिक्वायरमेंट आहे. ATC डिपार्टमेंट आहे किंवा आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतो. म्हणजे आमच्या जवळपास ह्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा ह्या प्रिमायसेसमध्ये ह्या इमारतीमध्ये वेगवेगळे जे सेक्शन आहेत पोलिसांचे, ते जवळपास सर्व सेक्शनला संगणकाचा वापर आता 100% आपण करत आहोत. आणि ते करत असताना मला काय होतं की रिक्वायरमेंट संगणकाची लागते आणि प्रत्येक गोष्टीला एक व्हॅलिडिटी आहे. नवीन तंत्रज्ञान येते. अगोदरचे 2-4 वर्षापूर्वीचे कॉम्प्युटर जुने झाले की मग ते बरेच वेळा सॉफ्टवेअरला घेतच नाही, ऑफलाईन काम करावं लागतं किंवा मग बाकीचे काय अडचणी टेक्निकली येतात कॉम्प्युटरमध्ये ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे, मग ह्या गोष्टीची रिक्वायरमेंटनुसार आपल्याला कॉम्प्युटरची आवश्यकता लागते. लास्ट इयर पण आम्ही कंपनीने आम्हाला काही आवश्यकता दिली नाही, पण पुन्हा आपल्याला एवढ्या सगळ्या कॉम्प्युटरची आवश्यकता असल्यामुळे की मग आपण आता इंडस्ट्रियल एरियात आहे आणि ESDSची आपण म्हणजे मी इथे यायच्या अगोदरपासून थोडंसं असोसिएट आहे असं म्हणेल की पण इकडे होतं म्हणजे पियुष सरांच्या की तुम्ही ऐकलं जसं की पोलिसांची आणि वकिलांची मैत्री पण चांगली नाही, दुश्मनी पण चांगली नाही. पण आमच्या बाबतीत ते खरं नाही आहे. आम्हाला नाशिक पोलिसांकडून खूपच प्रत्येक वेळेस जेव्हा आम्ही काही विनंती किंवा काही केलेलं रिक्वेस्ट दिलेली आहे आम्हाला प्रॉपर सहयोग मिळालेला आहे. आमच्या जवळपास 1100 लोकांची कंपनी आहे, त्याच्यात 700-750 लोक आमच्या नाशिकमध्ये आहेत. तर मध्ये बरेच इकडे इन्सिडेन्सेस होत होते, चेन स्नॅचिंग किंवा 7-7:30ला की मोबाईल घेऊन जायचे लोकांचे. त्यावेळेस आम्ही एक फक्त म्हणजे असं फोनवरच आमचं DP साहेबांशी पण बोलणं झालं होतं बरेच आधी, पण मग इमिजिएटली पेट्रोलिंग वगैरे सगळं वाढवून तो आमचा सगळा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. आणि आमच्या कंपनीचं सांगण्यात म्हटलं की आमच्या नाशिकमध्ये, मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये या असे आमचे डेटा सेंटर्स आहेत. आता आम्ही नवीन नोएडामध्ये पण सुरू करतो आहे. रिसेंटली आम्ही CEL जे सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणून आहे, जे आपल्या अर्जुन मिसाईलचे वॉरहेड बनवणारी ती कंपनी आहे, तर त्यांच्याबरोबर जॉईंट व्हेंचरने आम्ही एक डेटा सेंटर सुरू केलेलं आहे. त्यावेळेस आपले श्री आदित्य योगीनाथजी योगी आले होते आणि आमचं ऑफिस दिल्लीमध्ये पण आहे. पण जेव्हा नलवडे सरांनी सांगितलं की असं आमची रिक्वायरमेंट आहे कॉम्प्युटरची, तर आमचं पियुष सरांशी बोलणं झालं आणि त्यांनी एका मिनिटात ते तयार झाले की आपण ज्या शहरात आपली कंपनी आहे, जिथे आपले मुळं आहेत, तिथे आपण नक्कीच CSR करायला पाहिजे.
तर मला काही त्यांना जास्त बोलायची गरज पडली नाही आणि इमिजिएटली त्यांनी होकार दिला. तशाचप्रमाणे आम्ही इकडे रामशेजला पण एक गाव दत्तक घेतलेलं आहे. तिकडे आम्ही प्लांटेशन करतो, वुमन एम्पॉवरमेंट हे आमच्या CSRमध्ये CSRच्या अंडर येतात. पण जेव्हा ही रिक्वायरमेंट आली तर आम्ही आमची थोडी पॉलिसी पण चेंज करून घेतली आणि हे सगळं आमच्या पॉलिसीत इन्क्लूड करून यापुढे पण काही मदत लागली तर आम्ही ती करायला तयार आहे. इकडे FBAला येणारे पण जे काही ट्रेनिंग अधिकारी असतात त्यांना पण आम्ही आवर्जून आमच्या ऑफिसला बोलवतो. डेटा सेंटर व्हिजिट्स त्यांना करायला लावतो. की जसं आता सरांनी पण सांगितलं की सायबर क्राईम आणि या गोष्टी सध्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना कसं त्याच्यात एज्युकेट करायचं ते पण आम्ही त्या व्हिजिटमध्ये त्यांना शिकवतो. आणि यापुढे पण कधी नाशिक पोलीसला गरज पडली की काही सायबर सिक्युरिटी रिलेटेड काही ट्रेनिंग्स किंवा काही सेमिनार्स करायचे असेल तर आम्ही याच्यासाठी एका पायावर तयार असतो. थँक्यू सरांचं स्वागत. आणि त्याचबरोबर आपली ESD टीम आहे ना, सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि अभिनंदन की आपण सगळ्या गोष्टी करू. संगणक संच सिनियर साहेबांच्या ओळखीने आणि यांच्या सहकार्याने मिळाले याबद्दल आम्ही साखर फाउंडेशनच्या वतीने ESDS कंपनीचे अजिंक्य सर आणि अक्षय सर यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे पियुष सर यांचाही आभार मानतो. आपल्या ESDS कंपनीचाही आम्ही आभार मानतो. आणि सदर संगणक संच प्राप्त ज्यांच्या मार्फतीने प्राप्त झाले सिनियर सर त्यांचाही आम्ही आभार मानतो. सिनियर साहेबांच्या परवानगीने